नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत लसुणी पराठा म्हणजे बटर गार्लिक पराठा. तुम्ही पाहू शकता खूप छान झाला आहे आणि टेस्टला पण खूप मस्त झाला आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तर चला तर मग पाहूया आपण हा पराठा कसा करायचा. ती तुम्ही हा पराठा दह्याबरोबर खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर सॉसबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता. तर इथे ना मी एका ताटात मीठ घेतले, त्याच्यात आता आपल्याला किती पराठे करायचे त्या हिशोबाने कणिक घेऊ शकता तुम्ही. आता मला एक 5-6 पराठे करायचे, तर मग एक 6 पराठ्याच्या हिशोबाने मी कणिक घेते आणि मीठ आणि थोडंसं तेल टाकून आणि पाणी टाकून घट्ट मळून घेते आपला कणिक गोळा त्याचा. तर एक 6 पराठे व्हावे हे एवढं घेतलेले आहे कणिक मी. आणि त्याच्यात थोडंसं तेल पण टाकते, नाही टाकलं तरी चालतंय पण मी टाकलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा. तुम्ही त्याला चिली गार्लिक पराठा म्हणू शकता, बटर गार्लिक पराठा म्हणू शकता किंवा गार्लिक पराठा पण म्हणू शकता, काही नाव देऊ शकता. खूप मस्त होतो. असं भाजी चपाती खायचा कंटाळा आला की असं काहीतरी वेगळं केलं की खायला पण छान वाटतं. आणि तुम्ही नाश्त्याला पण करू शकता. तुम्हाला जेवणाला करण्याऐवजी सकाळच्या नाश्त्याला पोहे उपीट खाण्यापेक्षा असं एक पराठा खाल्ला तरी खूप छान लागतो. तर आपलं कणिक मळून एक 10 मिनटं मी त्याला भिजवून देते. एक लसूण कुटून घेते, यात बटर घेतलं आहे मी. तर बटरमध्ये ना हे लसूण पेस्ट टाकते आणि तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता किंवा चिली फ्लेक्स पण टाकू शकता. पण मी ना असं मिरच्या मिक्सरवर बारीक कुटून घेते. म्हणजे कसं ते जास्त बारीक मिरची पावडर पण नको आहे आपल्याला आणि जास्त मोठाडं पण नको आहे चिली फ्लेक्ससारखं. असं मीडियम राहावं त्या हिशोबाने मला हवं होतं, म्हणून मी तसं केलं आहे. कारण ते दिसावं आपल्या पराठ्यावर, मिरचीचे कण थोडे थोडे दिसावे म्हणून तसं केलं, दिसायला छान दिसतं म्हणून. नाही तर तुम्ही मिरची पावडर टाकली तरी चालते. आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण कणिक मळताना पण मीठ टाकले, बटरमध्ये पण थोडंसं मीठ असतंच म्हणून थोडंसं मीठ टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. हे बटर ना फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त घट्ट झाले. ते आत्ताच काढलं होतं एक 10 मिनटाखाली, म्हणून ते जरा तसं घट्ट झाले. बोटाने मी त्याला एकदम व्यवस्थित सर्व मिक्स करून घेते, एकजीव करून घेते. कोथिंबीर पण कट करून घेतली. इथं मी पराठ्याला लावायला मी तूप घेतलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेल घेऊ शकता, पण मी तूप लावणार आहे. तुपाने छान लागतात, एकदम मऊ असे मस्त होतात पराठे तेलापेक्षा. तर मी कणिक मऊ करून घेते. आपण 10 मिनटं भिजत ठेवलेली होती. आणि एक छोटा गोळा घेते, त्याचा चपाती एवढा आपण घेतो तेवढा. आणि तो ना सुरुवातीला कोरडं पीठ लावून आपण चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं. त्याची एक पराठ्याच्या साईज एवढी चपाती. आणि चपाती लाटली ना, त्याला आपण जे आपण बटर, लसूण, मीठ आणि मिरची पावडरची जी पेस्ट बनविली ती लावूया थोडी थोडी. सर्व बाजूला व्यवस्थित लावून घ्यायची. तुम्ही बोट्याच्या साहाय्याने लावू शकता किंवा चमच्याने पण अशी लावली तर व्यवस्थित लागते. आणि व्यवस्थित लावली की त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया. आणि आता ना हे आपण असं गुंडाळायचं नाही याला ना आपण सुरुवातीला असं एकदा फक्त गुंडाळायचं आणि दुसऱ्या वेळेस ना अशा उलट्या साईडनं घड्या घालायच्या त्याच्या. म्हणजे त्याला ते लच्छा पराठा कसा असतो तशा टाईप त्याला घड्या घड्या पडतात. आपल्याला लच्छा पराठ्यासारखं एवढं नाही करायचं इतकं पण अशा उलट्या साईडला अशा घड्या घालायच्या, म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं. आणि आपलं त्यातलं आतलं बटर गार्लिक म्हणा किंवा आपली कोथिंबीर त्याची वरून पराठ्यावर दिसते, मग ते दिसायला पण छान दिसतं आणि मस्त लागतं खायला पण तसं. अशा प्रकारे त्याला घड्या घालत जायचं उलट्या साईडनं. आणि आता त्याची गुंडाळी करायची, आदळ जास्त भार द्यायचा नाही अशा प्रकारे. आणि कोरडं पीठ लावून ना ते लाटून घ्यायचं आदर हाताने. जास्त पण भार दिला की मग ते त्याचे निघणार नाहीत पदर. आदर हे करायचं. ती बाजूची साईड जरा दाबायची
निघू नये म्हणून. आणि कोरड्या पिठात असं घोळून त्याला लाटून घ्यायचं अद्दर जास्त भार द्यायचा नाही. तर आपण लाटून घेतला आहे आपला पराठा. आता आपण याला तूप लावून भाजून घेऊया पॅनमध्ये छान खरपूस असा. मस्त खरपूस असा भाजला आहे आपला पराठा. मग कसा वाटला तुम्हाला माझा हा गार्लिक पराठा तो नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आणि एकदम सोप्या पद्धतीने अशा टेस्टी रेसिपी पाहायला माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग कशी वाटली ही रेसिपी ती नक्की सांगा. आणि आता आपण हा पराठा दह्याबरोबर खायला घेऊया. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.